हा माझ्याकडे एक रिपेअरिंगसाठी फॅन आलेला आहे. माझ्या मित्रानं दिला आहे आणि याचा एक प्रॉब्लेम असा आहे की हा सध्या ऑपरेटिव्ह नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या फॅनमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपण पाहू. आता सर्वात अगोदर ह्या फॅनमधला जो काही इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि ह्याच्यासोबत जी काही बॅटरी आहे ती बॅटरी सुरुवातीला ह्या फॅनचा जो हा पार्ट आहे ह्या पार्टमधून आपण रिमूव्ह करून घेऊ आणि बॅटरी चेक करू. त्यानंतर जी आपली नेहमीची प्रॅक्टिस असते ती म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन ते कार्डचं करून घेऊ. तर आता मी हा इलेक्ट्रॉनिकचा जो कार्ड आहे हा कार्ड इथून मी रिमूव्ह करून घेत आहे. हे अशा पद्धतीनं मी ह्या ठिकाणी हा जो कवर आहे रिमूव्ह करून घेतला आहे. तर फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये हे पहिली जी गोष्ट आहे ही बॅटरीची जी निगेटिव्ह टर्मिनल आहे, ह्या बॅटरीची निगेटिव्ह टर्मिनल म्हणजेच ही ब्लॅक केबल ह्या ठिकाणी ह्या बॅटरीपासून तुटलेली दिसते. तर आता हे जे सर्किट आहे, सर्किटमध्ये प्रॉब्लेम आहे का आपल्या ह्या बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे, आता आपण ह्या ठिकाणी चेक करू शकतो. दोन बॅटरी लावलेल्या दिसतात ह्या ठिकाणी. 4 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या आहेत. तर आता मी हा जो ह्या ठिकाणी मी हा जो कनेक्शन तुटलेला आहे हा कनेक्शन ह्या ठिकाणी लावून घेतो. मग त्यानंतर आपण फॅन जी आहे हे फॅन आपण चालू करून बघू. काही प्रायमरी बेसिसवर आपल्याला लक्षात येतं का ते. ठीक आहे, हा फॅन चालू होत नाही. याचा अर्थ आपल्याला सर्किट चेक करावं लागेल. माझी जी मेथड आहे, आता बॅटरी चेक केला, बॅटरीमध्ये एक बॅटरी डेड कंडिशन दाखवते आणि एक बॅटरी ओके दाखवते. मग आता जी दुसरी स्टेज जी आहे ती म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन, म्हणजे आपला जो काही कंपोनंट इलेक्ट्रॉनिकचे जे काही कंपोनंट आहेत ते काही ह्या फॅनमध्ये काही खराब झालेले आहेत का, हे आता ह्या ठिकाणी मी एकदा ओव्हरव्ह्यू करून घेतो. मग त्या अगोदर हे सर्किट, इलेक्ट्रॉनिकचं जे सर्किट आहे हे सर्किट मी ह्या ठिकाणाहून रिमूव्ह करून घेतो. मग त्यानंतर मी आपल्याला हे कम्प्लिटली सर्किट बाहेर काढून चेक करून दाखवतो. आता हे अशा प्रकारचं सर्किट ह्या ठिकाणी आहे. आता हे सर्वच्या सर्व जे आउटगोईंगला जाणारे जे टर्मिनल आहेत, काही आउटगोईंग काही इनकमिंग जे आहेत, हे टर्मिनल मी ह्या ठिकाणी रिमूव्ह करून घेतो. आणि त्यानंतर ह्या सर्किटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, इलेक्ट्रॉनिक्सचं सर्किट मी ह्या ठिकाणी आता बाहेर काढलेलं आहे. आता आपली जी पहिली स्टेज आहे, कॅपॅसिटर. मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी पाहू शकता हा कॅपॅसिटर कम्प्लिटली, हा पोर्शन बघा, हा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी डॅमेज झालेला दिसतोय. मी आपल्याला झूम करून दाखवतो. हा जो कॅपॅसिटर आहे हा हा कवर ह्या ठिकाणी निघालेला आहे. आता आपण हा कॅपॅसिटर बदलून बघू काही फरक पडतो का ते. मग त्यानंतर एक सर्किट फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये तर आयडेंटिफाय झालेला आहे की हा कॅपॅसिटर जो आहे हा कॅपॅसिटर डॅमेज झालेला आहे. हा मी बदलून पाहतो आणि त्यानंतर बाकीचं जर सर्किट बघितलं तर बाकीच्या सर्किटमध्ये काही प्रॉब्लेम दिसत नाही. फक्त हा एक कॅपॅसिटर डॅमेज झालेला दिसतोय. तर ठीक आहे, हा कॅपॅसिटर मी रिमूव्ह करून घेतो आणि त्यानंतर आपण परत सर्किट चेक करून घेऊ. हा कॅपॅसिटर 16 व्होल्ट 220 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर आहे. तर मी हा बदलून घेतो. आता हा कॅपॅसिटर रिमूव्ह करून घेऊ. हा आता दुसरा कॅपॅसिटर मी या ठिकाणी रिप्लेस करून घेतो. हा आता कॅपॅसिटर आपण रिप्लेस करून घेतला.
आता बाकीचं जर सर्किट मला व्यवस्थित वाटतंय, तरी परत अजून एकदा मी आपल्याला दाखवतो. ह्या ठिकाणी हा कॅपॅसिटर रिप्लेस केला आहे. हा जो कॅपॅसिटर होता, हा कॅपॅसिटर बाजूला काढून हा नवीन कॅपॅसिटर ह्या ठिकाणी टाकलेला आहे. बाकीचं जर सर्किट आहे ओके. आता मी ही जी अरेंजमेंट आहे, या ठिकाणी आपण 230 व्होल्ट AC दिल्यावर हा जो प्रॉपर आउटपुट मिळतो का, हा चेक करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी चेक करून घेतो. त्यानंतर मग हे जे इलेक्ट्रॉनिक्सचं जे सर्किट आहे, हे सर्किट फॅनचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये मी हा फिक्स करतो. ह्या कॅपॅसिटरच्या इथे हा जो सोल्डर आहे, हा सोल्डर ह्या ठिकाणी निघालेला दिसतो आहे. तर त्याला मी ह्या ठिकाणी इथून इथपर्यंत एक जम्पर वायर टाकून देतो. आता ह्या ठिकाणी जो ट्रॅक ड्राय झाला होता, आता ह्या ठिकाणी मी अशा प्रकारचं सोल्डरिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जो कॅपॅसिटरकडून या बाजूला पण कंटिन्युटी येते आणि या बाजूला पण कंटिन्युटी येते. म्हणून ही अशा प्रकारची सोल्डरिंग ह्या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता आपण ह्या सर्किटला AC सप्लाय देऊ. हे अशा रीतीनं हा जो LED आहे हा ग्लो झालेला आहे आणि हे सर्व सर्किट आता थ्रू झालेलं आहे. मी ह्या ठिकाणी व्होल्टेज चेक करतो. ह्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज मिळायला पाहिजे. मी ह्या टर्मिनलच्या अक्रॉस आता व्होल्टेज चेक करतो. बघूया मल्टीमीटरमध्ये व्होल्टेज कुठंपर्यंत जात आहे. जवळपास 41-40 पर्यंत व्होल्टेज चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे सर्किट आता प्रॉपरली वर्क करत आहे. आता मी हे जे सर्किट आहे, हे सर्किट त्या फॅनच्या अरेंजमेंटमध्ये फिक्स बसवतो आणि त्यानंतर आपला हा फॅन व्यवस्थित चालतो का ते पाहून घेऊ. हे इलेक्ट्रॉनिक सर्किटचा जो आउटपुट व्होल्टेज आहे, तो आउटपुट व्होल्टेज मिळाल्यानंतर मी आता ह्या ठिकाणी फिक्स करून टाकतो. ह्याचा जो काही पॉईंट होता, जो ह्या ठिकाणी बसवायचा होता, तो ह्याला मी आता ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला मी ही फॅनची जी अरेंजमेंट आहे, या फॅनच्या अरेंजमेंटमध्ये ह्या ठिकाणी मी फिक्स करतो. फिक्स केल्यानंतर एकदा आपण ह्याचा जो फॅन आहे, ह्या फॅनला सप्लाय दिल्यानंतर हा फॅन ऑन होतो का तो पण चेक करून घेऊ. म्हणजे जे काही आउटपुट आपण हे जे कनेक्शन काढलेले होते, हे कनेक्शन आता मी ह्या ठिकाणी प्रॉपरली बसून घेत आहे. हे सर्व अरेंजमेंट ह्या ठिकाणी बसून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी मी एक्सटर्नल सप्लाय देतो आणि एक्सटर्नल सप्लाय दिल्यावर हा जो फॅन आहे, हा फॅन ऑन करून बघतो. ह्या बॅटरीचा तर इश्यू आहेच. ही बॅटरी मी ॲज इट इज ह्या ठिकाणी लावून टाकतो. बॅटरी तर ह्या ठिकाणी रिप्लेस करावी लागणार आहे, कारण ह्या बॅटरीचा सर्किट आता मी पूर्णपणे बसून घेतो. आणि ह्याचा जो काही फॅनचा जो कवर आहे, हा कवर पण ह्या ठिकाणी बसून घेऊ. हा फॅन आता रेडी केलेला आहे आणि ह्या ठिकाणी आता एक सप्लाय देऊन बघू. सप्लाय दिल्यानंतर हा फॅन रन होतो का तो चेक करू. हे अशा पद्धतीनं हा फॅन आता व्यवस्थित चालायला लागलेला आहे. हा रन पण होतो आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून
मला कळू शकता. तर मित्रांनो, माझे हे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.